देशभरात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे। अनेक तरुणी प्रेमाच्या गोडगोड जाळ्यात ओढल्या जात आहेत आणि त्यांचा शेवट अत्यंत भीषण होत आहे। अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे। इथे एका नराधमाने एका निष्पाप तरुणीवर प्रेमाचा दिखावा करत तिला जाळ्यात ओढलं आणि तिचा निर्घृण खून केला। मोनिका जालना जिल्ह्यातील एक तरुणी, तिच्या कुटुंबाची आशा, ती महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती। दररोज संभाजीनगरला येण्यासाठी ती रेल्वे स्टेशन जवळ पार्किंग करायची आणि याच ठिकाणी तिची ओळख इरफानशी झाली। ही ओळख वाढत गेली, मैत्रीत बदलली आणि मग प्रेमात। पण मोनिकाला हे ठाऊक नव्हतं की ज्या व्यक्तीवर ती मनापासून प्रेम करते तो तिच्या विनाशाचा कट रचतोय। 6 फेब्रुवारी नेहमीप्रमाणे मोनिका कामावर गेली, पण या दिवशी ती घरी परतलीच नाही। आई वडिलांनी शोधाशोध केली, पण कुठेही पत्ता लागला नाही। अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांचे संशयाचे सगळे बोट इरफानकडे वळले। जेव्हा त्याला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा सुरुवातीला तो उलटसुलट उत्तर देत होता, पण पोलिसांचा कडवा तपास सुरू होताच अखेर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। 6 फेब्रुवारीला इरफानने मोनिकाला लासूर स्टेशन जवळ आपल्या शेतात बोलावलं। ती प्रेमाच्या विश्वासाने त्याच्यासोबत गेली, पण त्या विश्वासाला त्याने अक्षरशः चिरडून टाकलं। त्याने तिचा गळा आवळला आणि तिचा मृतदेह एका पडक्या खोलीत पुरून टाकला। घटना समोर येताच संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली। निष्पाप मोनिकाला अमानुषपणे संपवणाऱ्या या नराधमावर कडक कारवाईची मागणी होत आहे। मोनिका एकटी नाही, देशभरात असंख्य मुली अशाच फसवल्या जात आहेत। सुरुवातीला प्रेम, मग धर्मांतरांचा दबाव आणि शेवटी जिवंत राहिल्यास शोषण किंवा विरोध केल्यास मृत्यू। लव्ह जिहाद ही काही थोड्याच लोकांनी पसरवलेली अफवा नाही, तर हे वास्तव आहे। देशभरातील मुलींना जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे। प्रेमाच्या नावाखाली तुमचं अस्तित्व मिटवलं जात असेल तर प्रेम नाही, तो धोका आहे। मुलींनो, आता जागं व्हायची वेळ आली आहे। जर कोणी तुमच्यावर अनावश्यक अधिकार गाजवतोय, तुमच्या घरच्यांपासून दूर करतोय, मित्रांशी कट करत असेल तर सावध व्हा। हा एक प्रेमाचा खेळ नसतो, हा एक सापळा असतो। मुलींनो, प्रेम करायला हरकत नाही, पण डोळसपणे। तुमच्या घरच्यांनी, तुमच्या मित्रमैत्रिणींनी जर कुणाबद्दल सावध राहायला सांगितलं तर ते दुर्लक्ष करू नका। लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकू नका। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।